गुड मॉर्निंग. काल आपण थेरॉटिकल क्वेश्चन जे होते लेसन नंबर 2 चे ते आपण सगळे बघितलेले होते. आता आपण लेसन नंबर 2 चे जे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत 5 आहेत ते प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आपण बघूया. ओके, जसे आपण इलिस्ट्रेशन सॉल्व्ह केलेले तसेच हे पण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत. कधी कधी टायपिंग करायला वेळ जाईल तर मी तुम्हाला फक्त तोंडाने सांगेन. ओके, त्या गोष्टी लक्षात घ्या, गरजेच्या आहेत, महत्वाचे आहेत आणि बेसिक हे लक्षात राहणं गरजेचं आहे. आता क्वेश्चन नंबर 1 कडे काय ट्रेडिशनल अप्रोचने सॉल्व्ह करायचं. राजासाहेब क्वेश्चन. राजासाहेब स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश. आता अकाउंट इन्व्हॉल्व काय आहेत. पहिला आहे कॅश, दुसरा आहे कॅपिटल. का तर कॅश कम्स इन आणि प्रोप्रायटर इज अ गिव्हन म्हणजे कॅपिटल. त्याच्यानंतर गुड्स परचेस ऑन कॅश. एक आहे परचेसेस, परचेस आणि दुसरं काय आहे कॅश. का तर गुड्स आले आपल्याकडे आणि कॅश गेली. सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट वर्थ रुपीज. परत इथे सेल्स आहे आणि जो कोण क्रेडिटर असेल तो. क्रेडिटर. त्याच्यानंतर इथे क्रेडिटर कसा येईल, डेटर येणार ना. त्याच्यानंतर कॅश डिपॉझिटेड इंटू बँक ऑफ महाराष्ट्र. कॉन्ट्रा एंट्री कॅश अँड बँक. कॅश गेली पण बँकेत आली. इंटरेस्ट रिसिव्ड, हे इंटरेस्ट रिसिव्ड एक अकाउंट आहे किंवा मग कधी कधी इंटरेस्ट हे कॅश मध्ये भेटतं, कधी कधी बँक मध्ये भेटतं. मोस्टली जर लोन वरचा इंटरेस्ट असेल किंवा कशावरचा इंटरेस्ट असेल तर ते बँकेतच भेटतं म्हणून बँक. त्याच्यानंतर रेंट पेड टू लँडलॉर्ड. रेंट, रेंट दुसरं काय आहे पेड म्हणून ऑन क्रेडिट फ्रॉम बलराज मोहन. सो बलराज मोहन अकाउंट आणि काय आहे बॉट गुड्स म्हणजे परचेसेस. विड्रॉ कॅश फ्रॉम बँक फॉर ऑफिस यूज. कॅश आणि बँक. परचेस लॅपटॉप कॉम्प्युटर फॉर कॅश. लॅपटॉप अकाउंट, कॉम्प्युटर अकाउंट अँड कॅश अकाउंट. इथे परचेस का नाही घेतलं कारण की इथे काय आहे आपल्याकडे कॅश, सॉरी ऍसेट आहे. मोबाईल बिल, पेड मोबाईल बिल. मोबाईल बिल, मोबाईल बिल ऑफिस यूज आहे म्हणून इथं मोबाईल बिलच आणि कॅश. त्याच्यानंतर सोल्ड ओल्ड मोबाईल. मोबाईल सेल, मोबाईल मध्येच मोबाईल अकाउंट आणि सेल आहे म्हणून कॅश कम्स इन. रिसीव रेंट फ्रॉम ट्रेनर. सो रेंट, रेंट अँड कॅश. आता अकाउंट्स कोणती कोणती कळाली. आता टाइप्स ऑफ अकाउंट्स. कॅश अकाउंट, रियल अकाउंट, कैपिटल अकाउंट, पर्सनल अकाउंट, परचेसेस अकाउंट, नॉमिनल अकाउंट, कैश अकाउंट, रियल अकाउंट, सेल्स अकाउंट, sales account is a nominal account, debtors account is personal account. Then next is cash. Cash account is real account, bank account is also real account, interest received. Interest received is nominal account, then bank account, real account. Rent, nominal account, cash, real. Balaraj Mohan, personal account, purchases, nominal account. Then
cash real account, bank real account, laptop, computer real account, cash real account, bill, mobile bill, expenses nominal account, cash real account, mobile asset so real account, cash asset real account, rent expenses, rent expenses हे बघा इथे केलं. रेंट रिसिव्ड रेंट रिसिव्ड आहे हा, मी रेंट हे सांगलं होतं. सो नॉमिनल अकाउंट आणि कॅश रिसिव्ड रिअल अकाउंट. आता अकाउंट डेबिट क्रेडिट कोणतं कोणतं आहे ते बघा. कॅश अकाउंट इथे कॅश आली आहे बिझनेस मध्ये. सो रिअल अकाउंटचा रूल डेबिट व्हॉट कम्स इन. सो कॅश अकाउंट डेबिटेड, कॅपिटल अकाउंट क्रेडिटेड. पर्चेसेस एक्सपेन्स असल्यामुळे तो डेबिट होणार आहे. कॅश आली आहे, कॅश गेलेली आहे सो क्रेडिट. त्याच्यानंतर डेटर्स पर्सनल अकाउंट डेबिट द गिव्हर. सो डेटर्स अकाउंट डेबिटेड. सेल्स आपला काय असणार आहे, इन्कम असणार आहे सो क्रेडिट. बँक अकाउंट कॅश केली आहे, बँक मध्ये आली आहे सो बँक अकाउंट इन्क्रीज झालंय सो डेबिट. क्रेडिट कॅश होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इज इंटरेस्ट रिसिव्ह, इन्कम आहे आणि कॅश आलेली आहे सो डेबिट. इंटरेस्ट रिसिव्ह क्रेडिट. रेंट पेड केलेला आहे सो डेबिट. कॅश आपल्याकडनं गेलेली आहे सो क्रेडिट. त्याच्यानंतर परचेस अकाउंट, परचेस आपला एक्सपेन्स आहे सो परचेसेस अकाउंट डेबिटेड टू बलराज मोहन. बलराज मोहन इज अ रिसिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सो माझं एक मिस्टेक झाली इथे बघा. आता बलराज मोहन हा कोण आहे, आपल्याला गिव्हर आहे सो तो क्रेडिट झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट इज कॅश अकाउंट डेबिट, बँक अकाउंट क्रेडिट. त्याच्यानंतर लॅपटॉप, कॉम्प्युटर अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. मोबाईल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिटेड and cash account credited. Cash and mobile account, cash increases so debited, mobile goes out, it is a real account so it is credited. Similarly cash account, इथे rent received झालाय so cash is increasing so it is debited, and rent received is an income so it is debited, credited. त्याच्यानंतर आता प्रॉब्लेम नंबर 2. मेघराज started business म्हणजे कॅपिटल इन्क्रीज झालं, कॅश फंड इन्क्रीज झालं. डिपॉझिटेड इंटू बँक, कॅश डिक्रीज झाली, बँक इन्क्रीज झाली. विड्रॉ कॅश फॉर पर्सनल यूज, कॅश डिक्रीज झाली, कॅपिटल डिक्रीज झालं. कॅपिटल डिक्रीज म्हणजे काय, कॅपिटलचा अपोजिट काय, ड्रॉइंग इन्क्रीज झालं. त्याच्यानंतर परचेस गुड्स फ्रॉम क्रेडिट फ्रॉम निलेश, परचेसेस इन्क्रीज झाले, परचेस इन्क्रीज. तसंच निलेश निलेश आपला क्रेडिटर आहे तो पण इन्क्रीज झाला. त्याच्यानंतर कॅश परचेसेस इथे पण आता परचेसेस इन्क्रीज झाले, तसंच कॅश कमी झाले. इथे वेजेस एक्सपेन्सेस गो अप आणि कॅश कमी. ऑफिस चेअर्स इन्क्रीज झाले, कॅश कमी झाले. त्याच्यानंतर गुड्स सोल्ड टू मोहन वर्थ रुपीज, गुड्स सोल्ड केलेले आहेत म्हणून सेल्स इन्क्रीज झाला, मोहन पण इन्क्रीज झाला. कॅश विड्रॉ फॉर ऑफिस यूज, कॅश अकाउंट ऍड झाले, बँकेतनं कॅश गेली. सोल्ड ओल्ड फर्निचर,
फर्निचर कमी झालं, फर्निचर कमी झालं आणि तशीच कॅश जी आहे ती वाढली. रिसीव्ह डिव्हिडंड, डिव्हिडंड इन्क्रीज झाला, त्याच्यासोबतच इन्कम पण वाढलं म्हणजे कॅश पण वाढली. पेड फॉर प्रिंटिंग बिल बुक, एक्सपेन्स इन्क्रीज झाला, एक्सपेन्सेस इन्क्रीज झाला, कॅश कमी झाला. आता हे कॅटेगरीज आहे. त्याच्यानंतर अकाउंट डेबिट, अकाउंट क्रेडिट, टाइप्स ऑफ अकाउंट आणि टाइप्स ऑफ अकाउंट. ओके, आता इथे हे दोन अकाउंट्स कळाले. अकाउंट डेबिट कोणतं होणार आहे, क्रेडिट कोणतं. जेव्हा बिझनेस स्टार्ट झाला, कॅपिटल वाढलं, क्रेडिट झालं, कॅश आली, क्रेडिट झालं. डिपॉझिटेड कॅश इन टू बँक ऑफ इंडिया, कॅश कमी झाली, बँक वाढली, सो बँक अकाउंट डेबिटेड टू कॅश अकाउंट, कॅश अकाउंट क्रेडिट झालं. त्याच्यानंतर विड्रॉ कॅश ऑफ ₹100 फॉर पर्सनल यूज, पर्सनल यूज आहेत म्हणजे ड्रॉइंग्स वाढले. तसंच कॅश आपल्याकडनं कमी झाली, सो ड्रॉइंग्स अकाउंट डेबिटेड टू कॅश अकाउंट. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम निलेश ₹2000, परचेसेस वाढले, तसंच आपला क्रेडिटर सुद्धा वाढला, सो परचेसेस अकाउंट डेबिटेड टू निलेश अकाउंट. त्याच्यानंतर कॅश परचेस ₹3000, परचेसेस अकाउंट डेबिटेड टू कॅश. त्याच्यानंतर पेड वेजेस, वेजेस पेड केलेले आहेत, वेजेस वाढले, कॅश कमी झाली, सो वेजेस अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. त्याच्यानंतर परचेस अ चेअर फॉर ऑफिस यूज, ऑफिस साठी सांगितलेले, पर्सनल यूज असेल तर ड्रॉइंग साठी. सो फर्निचर अकाउंट किंवा चेअर्स अकाउंट तुम्ही म्हणू शकता, चेअर्स अकाउंट डेबिटेड टू कॅश अकाउंट. त्याच्यानंतर गुड्स सोल्ड टू मोहन वर्थ ₹1200, मोहन अकाउंट डेबिटेड टू सेल्स. का तर मोहन कोण आपला डेटर्स आहे, डेटर्स मध्ये इन्क्रीज झाले. त्याच्यानंतर विड्रॉ कॅश फॉर ऑफिस यूज, बँकेतनं कॅश काढलेली आहे, सो कॅश अकाउंट डेबिटेड टू बँक अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट क्रेडिट बँक अकाउंट. सोल्ड फर्निचर, ओल्ड फर्निचर, फर्निचर गेलं आणि कॅश आलेली आहे, सो कॅश अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट क्रेडिट. त्याच्यानंतर रिसिव्ह डिव्हिडंड, डिव्हिडंड रिसिव्ह झाला म्हणजे काय झालं तर कॅश आली, सो कॅश डेबिटेड, डिव्हिडंड रिसिव्ह क्रेडिट. त्याच्यानंतर पेड फॉर प्रिंटिंग बिल, एक्सपेन्स आहे आपला प्रिंटिंग अँड स्टेशनरी, डेबिट आणि कॅश गेलेली आहे, सो क्रेडिट अकाउंट. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघूया. 3 आहे. आता सोपा आहे हा, इक्वेशन्सच आहे. वैभव काय आहे, वैभव स्टार्टेड अ बिझनेस विथ कॅश 1 लाख, कॅश आली म्हणजे काय झालं तर कॅपिटल आलं, म्हणून इथे 1 लाख. लायबिलिटी काय आहे का, ऍट सच नो, म्हणून इथे 1 लाख. त्याच्यानंतर परचेस गुड्स ऑन क्रेडिट, परचेस ऑन क्रेडिट आहे, सो 9000. तसंच ऍसेट इथे हे लायबिलिटी किती झाली इथे तर 9000 झाली. कॅपिटल मध्ये चेंज आहे ना, ते 1 लाखच्या वर, सो assets is equals to 1,09,000. परचेस लॅपटॉप 10,000, लॅपटॉप आला आणि कॅश गेली, एक इक्वेशन मी इथे लिहिते. प्लस 10,000 का तर ऍसेट मध्ये इन्क्रीज झाली, मायनस 10,000 का तर कॅश गेली. मग लायबिलिटी मध्ये काही चेंज आहे नाही, कोणती 9,000च्या आहे तशी ना. त्याच्यानंतर कॅपिटल मध्ये चेंज आहे नाही, ते 1 लाख आहेत तसे, सो इथे assets is equals to 1,09,000. सोल्ड गुड्स टू रीना ऑन क्रेडिट, क्रेडिट मध्ये विकलं नाही 12,000, सो गुड्स गेले 12,000, आले काहीच नाही. आपले डेटर्स वाढ 12,000, गुड्स गेले 12,000चे, ऍसेट साईडने प्लस आपले डेटर्स वाढले 12,000चे, इफेक्ट नील. सो लायबिलिटी मध्ये चेंज झाला नाही.
त्याच्यात चेंज झाला कॅपिटल मध्ये नाही. ऍसेट्स किती आहेत तेवढेच. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे आता ते 12,000 इथे आहे, 2,500 इथे आहे. सो 1,02,500 इथे लायबिलिटी मध्ये चेंज झाला नाही. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड आता 9,000 प्लस 2,500, सो 1,11,500. टेलिफोन बिल एक्सपेन्स वाढला आपला. त्याच्यानंतर कॅश वाढली, कॅश कमी झाली. सो काहीच फरक. लायबिलिटी वाढणार आहे नाही, का तर पेड केलेला आहे. कॅपिटल वाढणार आहे नाही. मग हे आहे, समजलं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आपण तसंच कमेंटचा बिझनेस म्हणजे कॅपिटल वाढलं. कितीने सुरुवात झाली? 1,10,000. ऍसेट 1,10,000. लायबिलिटी 0. परचेस फर्निचर ऑन क्रेडिट फ्रॉम SM फर्निचर मार्ट 25,000. फर्निचर ऑन क्रेडिट म्हणजे लायबिलिटी वाढली. फर्निचर आलं तुमच्याकडे पण तुमची लायबिलिटी पण वाढली. कॅपिटल वाढलंय नाही, ते 1,10,000च राहणार. हो, हे किती झालंय? 1,35,000. त्याच्यानंतर ब्रॉड गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम युवराज. लायबिलिटी वाढली 15,000 म्हणून इथे 40,000 झाले. कॅपिटल वाढणार आहे नाही, आहे तेवढंच आहे, 1,10,000. मग हे 1,50,000 झाले. त्याच्यानंतर परचेस मशिनरी. आता इथे मशिनरी तुमच्या ऍसेट मध्ये वाढली प्लस 10,000 लेस 1,000. आता तुमची कॅश झिरोचाच आहे. लायबिलिटी वाढली का नाही. त्याच्यानंतर कॅपिटल वाढलं का नाही. मग हे 1,50,000. त्याच्यानंतर पेड इलेक्ट्रिसिटी बिल पे केलं म्हणजे तुमच्याकडनं कॅश गेली. हे आहे तेवढं. कॅश गेली किती गेली आहे तर 3,500 म्हणजे 1,06,500 तुमच्याकडे राहिली का तर 3,500 तुमची गेली. मग तुमच्याकडे आता ऍसेट कितीच्या राहिल्या? 1,46,000. त्याच्यानंतर गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. डिस्ट्रॉय बाय फायर हे काय झालं? तुमची कॅपिटल लॉस आहे ना. हा, लायबिलिटी मध्ये चेंज होणार आहे. 4,000च्या 4,000 तसंच, 40,000चा 40,000 तसंच. तुमचा कॅपिटल लॉस आहे म्हणून ऍसेट 1,45,000. समजलं? काही डाऊट असेल, कुठेही अडत असाल, कुठेही थांबला असाल, मला मेसेज करा. मी तुम्हाला त्याचं त्या पर्टिक्युलर गोष्टीचं एक्सप्लेनेशन देईन. ओके. आता क्वेश्चन नंबर 5 लास्ट क्वेश्चन आहे याच्यातला. उद्याचा व्हिडिओ तुमचं सगळा लेसन नंबर 1 तुमचा रिवाइज करून मी घेईन. त्याच्यातले की पॉइंट्स काही असतील ते सांगेन आणि परवा ला सुरुवात करेन. Also, you subscribe to my channel, you comment if you have any doubt, and you like the video, share with your friends. It will be helpful. Okay? हा, आता क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो बघूया. रोहितचा आहे. रोहित स्टार्टेड अ बिझनेस विथ 50,000 म्हणजे कॅपिटल वाढलं 50,000. त्याच्यानंतर लायबिलिटी वाढली का?
Asset 50. Bought goods on credit from Mohan. Goods आले 6,000. कॅपिटल वाढलं का? नाही, म्हणून 56,000. त्याच्यानंतर कॅश परचेस. आता गुड्स आले 5,000 चे आणि कॅश गेली 5,000 ची. इफेक्ट काय येणार आहे? सी. लायबिलिटी मध्ये चेंज होणार आहे? नाही. कॅपिटल मध्ये चेंज होणार आहे? नाही. मग किती राहिले आपल्याकडे? 56. पेड वेजेस 3,000 टू कॉज ऑफ टू कॅज्युअल लेबर्स. वेजेस पेड, कॅपिटल कमी झालं. कितीने काय कमी झालं? 3,000 म्हणून 45,000. लायबिलिटी वाढणार आहे किंवा कमी होणार आहे? नाही. लायबिलिटी आहे ती तेवढीच. मग assets is equals to 53,000. त्याच्यानंतर सोल्ड गुड्स टू संतोष 7,000 ऑन क्रेडिट. कॅश आलेली आहे? नाही. गुड्स गेले आहेत? हो. काही चेंज झालाय? फक्त ऍसेटच्या साईडला चेंज झालाय. कॅपिटल मध्ये चेंज झालाय? नाही. लायबिलिटी मध्ये चेंज झालाय? नाही, म्हणून आहे तसं. त्याच्यानंतर आणि स्वतःला अकाउंटन्सी हा असा विषय आहे की तुम्ही तिथे स्वतःला प्रश्न विचारलेच पाहिजे. जर तुम्ही स्वतःला प्रश्न न विचारता सॉल्व्ह केला तर तुम्हाला काय सॉल्व्ह करताय कशाच काहीच लॉजिक लागणार नाही. आणि तुम्ही आता हा पॉइंटला आहात म्हणजे तुम्ही आता कॉमर्स ऍज अ करिअर तुम्ही चॉईस केलेला आहात. तुमच्याकडे दोन ऑप्शन्स राहतात, एक तर ऍज अकाउंटिंग, मॅनेजमेंट किंवा मग फायनान्स. या 3 सेक्टर मध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि ह्याच्यात जर तुम्हाला एक्सलन्स पाहिजे असेल तर हे असंच का, हे तुम्ही अशीच का पास केलात, हे मी असंच का सॉल्व्ह करते, काय कारण आहे, हे सगळं शोधून काढणं तुम्हाला आवश्यकच आहे. याच्याशिवाय काही नाही. समजलं? त्याच्यामुळे कुठे अडत असाल तिथे विचारा, अडकून राहू नका. हा चला आता असंच लिहून टाकतो काय, किंवा ही ट्रिक अशीच लक्षात ठेवतो. नो, ते का असं आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कळालं? लास्ट एंट्री काय आहे बघूया. कमिशन रिसिव्ह. कमिशन रिसिव्ह म्हणजे कॅपिटल वाढलं. तुमच्या लायबिलिटी वाढणार आहे का? नाही. लायबिलिटी आहे तेवढीच राहणार आहे. सो हे झालं 54. आता मला सांगा, ही तुमची एक्सरसाइज कम्प्लीट झालेली आहे. तुम्हाला कुठे काही अडायला झालं असेल, कुठे काही समजलं नसेल तर मला विचारा, मी तुम्हाला सांगायला नेहमी तयार आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये माझे 2 मेन टॉपिक्स असतील, ते म्हणजे डिफरन्सिएशन बिटवीन सिंगल एंट्री सिस्टीम, डबल एंट्री सिस्टीम, त्याचसोबत ट्रेडिशनल अप्रोच एज वेल एज मॉडर्न अप्रोच. ह्या गोष्टी काय आहेत त्या तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगेन. त्याच्यानंतर जे काही गोल्डन थ्रेड्स आहेत, टाइप्स ऑफ अकाउंट्स आहेत, त्याच्यावरती एक रॅन्डमली रिव्हिजन घे आणि मग तुमचा लेसन नंबर 2 डिक्लेअर झाला. मग आपण हळूहळू सिस्टीमकडे वळू. ओके, आता थांबूया आपण. काही डाऊट्स असतील, शंका असतील, विचारा. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही हा व्हिडिओ लाईक केला असेल, सबस्क्राईब करा चॅनलला. त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन्स येते. तुमच्या अभ्यासात तुम्हाला उपयोगी पडेल माझा कंटेंट. आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत. थँक्यू.